झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती जळगावमधून। जळगावमध्ये एका नर्स कडून बाळंतिणीची प्रसूती घडण्याचा प्रकार घडलाय। प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झालाय। अत्यंत धक्कादायक ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। आपण बघतोय पारोळा रुग्णालयामधला संतापजनक प्रकार या ठिकाणी हा घडलेला आहे। सरकारी डॉक्टरची खाजगी प्रॅक्टिस या ठिकाणी सुरू होती आणि त्यामुळे सरकारी रुग्णालयाकडे डॉक्टरचं दुर्लक्ष झाल्याचं या ठिकाणी आपल्याला कळतंय। जळगावमध्ये डॉक्टरच्या गैरहजेरीत नर्स कडून बाळंतिणीची प्रसूती झाली आहे। त्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला। पारोळा कुटीर रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। 3 डॉक्टर्स असूनही एकही जण उपस्थित नसल्यानं नर्सनं बाळंतिणीची प्रसूती केली। या घटनेमुळे सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टिसला महत्त्व देत असल्याचं समोर आलंय। नियुक्तीच्या सरकारी रुग्णालयांकडे हे डॉक्टर पाठ फिरवत असल्याचं या निमित्तानं समोर आलंय। या घटनेनंतर डॉक्टरच्या निष्काळजीपणाबाबतीत संतापाचं वातावरण आहे। डॉक्टर हजर झाले नसल्यामुळे डिलिव्हरी होताना मुलगा वारला आणि तिला त्या तशाच परिस्थितीमध्ये यांनी तिला धुळ्याला हॉस्पिटलला पाठवून दिलं। तिथं काहीच पाहिलं नाही। इथे अशी परिस्थिती हायवेला एवढं मोठं हॉस्पिटल बांधलेलं आहे, कुठलाही डॉक्टर नसतो। प्राथमिक आपण एडीआर दाखल केलेला आहे। डॉक्टरांच्या विरुद्ध त्यांच्या हलगर्जीपणा जर निष्पन्न झाला तर त्यांच्यावरती कारवाई होईल। विकास, जळगाव जिल्ह्यामधला अत्यंत महत्त्वाचा तालुका, या ठिकाणी 3 सरकारी डॉक्टर्सची नियुक्ती असल्याचं कळतंय आपल्याला। हे डॉक्टर्स नव्हते या ठिकाणी, त्यांनी रजा घेतली होती का, वरिष्ठांकडून परवानगी घेऊन ते गैरहजर होते का, या सगळ्या संदर्भामध्ये या डॉक्टर्सवरती कठोरात कठोर कारवाई अपेक्षित करतायत या संपूर्ण पीडित महिलेच्या घरचे, तिचे कुटुंबीय। नेमकी काय अधिक माहिती या सगळ्या प्रकरणाबाबतीत? बरोबर आहे। सर्वसामान्यांनी गोरगरीब कुटुंबासाठी अशा पद्धतीने जे सरकारी रुग्णालय आहे त्या ठिकाणी प्रसूतीसाठी हक्काचं एक ठिकाण असतं। अशाच ठिकाणी गोरगरीब रुग्ण त्या ठिकाणी जात असतात। सुनीता पाटील नावाची एक रुग्ण गरोदर महिला त्या ठिकाणी ऍडमिट झाली, साधारणतः 3-4 दिवसापूर्वीची घटना आहे। आणि त्या ठिकाणी कुठलेही डॉक्टर नाही, त्या ठिकाणी 3 डॉक्टर आहेत, डॉक्टर संभाजी पाटील, डॉक्टर सुरेश पाटील आणि डॉक्टर प्रमोद चांदगुडे, अशा 3 डॉक्टरांची नियुक्ती असतानाही त्या ठिकाणी एकही डॉक्टर त्यावेळेस उपलब्ध नव्हता। त्यावेळेस एक नर्स, त्या ठिकाणच्या नर्सने ती गरोदर महिलेची डिलिव्हरी केलेली आणि डिलिव्हरी केल्यानंतर कदाचित अति रक्तस्राव त्या महिलेला झाला असावा आणि त्याच्यात बाळ ते त्या ठिकाणी जगावलेलं आहे। मात्र यानंतर त्याचे नातेवाईक देखील संतप्त झाले होते। एकही डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, डॉक्टर गैरहजर असतात। आपण बघतोय त्या ठिकाणी की हायवेला लागून पारोड्यामध्ये या सगळ्या सरकारी डॉक्टरचे मोठे मोठे दवाखाने त्या ठिकाणी आहेत। खासगी प्रॅक्टिसला ते महत्व देत असतात। डॉक्टर संभाजी पाटील हे कंत्राटी डॉक्टर आहेत त्या ठिकाणी 11 महिन्याच्या कंत्राटवरती। मात्र सुरेश पाटील जे सरकारी डॉक्टर आहेत त्यांची नियुक्ती रद्द करून त्या ठिकाणी संभाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र ते कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी लक्ष देत नाही। त्या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारची उपकरणं वर्षानुवर्षे त्या ठिकाणी बंद आहेत। याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा वारंवार या ठिकाणी तक्रार करत असतात। मात्र संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष त्यांचं या ठिकाणी आहे। आता पावसाळ्याचे दिवस आहेत, रुग्ण या ठिकाणी ऍडमिट होत असतात, अनेक साथीचे रुग्ण त्या ठिकाणी येतात, साथी पसरतात गावांमध्ये। मात्र कोणत्याही प्रकारची सुविधा अशा सरकारी रुग्णालयामध्ये आहे नसते, त्याच्यामुळे लोक देखील त्या ठिकाणी संतप्त झाले आहेत। अजित, विकास, सरकारी रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांवरती अक्षरशः उपकार केल्यासारखे उपचार या डॉक्टर्स कडून केले जातात। स्वतःची प्रॅक्टिस, स्वतःच्या पैशाकडे हे डॉक्टर सगळे लक्ष देतात। पालकमंत्री जळगावचे, तिथले जिल्हा शल्य चिकित्सक या सगळ्या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष देतील। आपण आवाहन करूया की आरोग्यमंत्र्यांनी देखील या सगळ्याची दखल घ्यायची आहे। अत्यंत मोठा जिल्हा आहे जळगाव आणि इथल्या आरोग्य यंत्रणेचे अत्यंत कशा पद्धतीनं 3-13 वाजलेत, डॉक्टर्स कुणाच्याही धाकामध्ये नाही आहेत, त्यांना काहीही घेणं देणं नाही सर्वसामान्य जनतेशी। हे या प्रकरणातून संपूर्णपणे आपल्याला दिसतंय। या डॉक्टर्सवरती कडक कारवाई व्हावी आणि या डॉक्टर्सना या रुग्णालयांमधून प्रॅक्टिस करण्याची, खासगी रुग्णालयांमधून प्रॅक्टिस करण्याची बंदी करण्यात यावी अशी मागणी आपण करूयात। या नवजात बाळाचा मृत्यू झालाय कुणाच्या तरी घरामध्ये, ही अत्यंत दुःखद घटना घडली आणि त्याला जबाबदार सर्वस्वी हे डॉक्टर्स आहेत। धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या कारवाईच्या साठी आपण झी मीडियानं या संपूर्ण प्रकरणाला आता हात घातलाय। आपण या सगळ्या प्रकरणाचा निश्चित पाठपुरावा करणार आहोत। एक नर्स शेवटी कुणी नसल्यामुळे बाळंतिणीची प्रसूती करते आणि या सगळ्यामध्ये नवजात बालकाचा मृत्यू होतो। आपल्याला दिसतंय यावरून 3 डॉक्टर्स या रुग्णालयामध्ये होते। मात्र पारोळ्याच्या या तालुका रुग्णालयामधले हे 3ही डॉक्टर्स
या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि त्यामुळे हा सगळा गंभीर प्रकार घडला. झी 24 तास, एक पाऊल पुढे.